कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सातारचे उमेदवार आहेत या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातले उमेदवार आहेत या ठिकाणी, काय सांगाल? नाही, भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीनं आदरणीय धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मला वाटतंय आम्ही सगळेजण उमेदवारी अर्ज भरायला आलो आहे आणि दोन्ही जिल्ह्याची परिस्थिती बघता ही निवडणूक महायुतीचा उमेदवार म्हणून एकतर्फी होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळं नक्की सांगली आणि सातारा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल। काही नाराजी नाट्य आहे, शिवसेना नाराज आहे असं दिसतंय। तानाजी पाटील यांनी काल अर्ज भरलाय शिवसेनेच्या वतीने। अरे बाबा, कुणी अर्ज भरला हा विषय आता खूप महत्त्वाचा नाही। जर महायुतीतल्या आमच्या घटक पक्षाचा अर्ज असेल तर आम्ही चर्चा होईल आणि अर्ज मागं घेतील। त्यांनी जो अर्ज भरला तो जागा वाटप व्हायच्या अगोदर भरलेला आहे, आता जागा वाटप झालेलं आहे आणि आता जागा वाटप झाल्यानंतर महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा अर्ज मागं घेतला जाईल आणि ही निवडणूक महायुती म्हणून आणि महायुतीच्या बाहेरचे आमचे सगळे मित्र म्हणून, म्हणजे इथं सांगलीतही आमचे खूप मित्र आहेत महायुतीच्या बाहेरचे आणि साताऱ्यात आहेतच आहेत, आम्ही सगळे मिळून खूप ताकदीनं निवडणूक करू। आम्ही खात्रीनं सांगतो की आम्ही साधारण 75% मतं घेऊन विजयी होऊ।